युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या। निश्चितच एक चांगलं चित्र आहे। यातलं एक सोनू म्हणाल तसं घडावं प्रार्थना करतो आणि सगळे युवक आहेत। मी तेच म्हणलं तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील पूर्ण हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज दत्ताभाऊ फाळके यांचा वाढदिवस होता। त्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। त्यामध्ये आज भावी नगरसेवक असा एक आवाज देण्यात आला, त्याबद्दल आपण काय सांगू? सर्वसाधारण माणसांना मदत करणारे हे दत्ताभाऊ फाळके यांच्या आज इथे वाढदिवस होता। याच्या निमित्त सगळा मित्र परिवार आज इथे जमलेला होता। तर आमचं म्हणणं असं आहे की नगरमोरी चौकात एक 10-15 वर्षापासून स्थानिक माणसाला मतदान उमेदवारी आजपर्यंत दिली नाही। तर आमचं म्हणणं एवढंच आहे की या वर्षी पक्षाकडनं स्थानिक उमेदवारी दत्ताभाऊ फाळके यांची मिसेस ओपन मधून इच्छुक आहे, तर त्यांना ही उमेदवारी द्यावी हे सर्व नगरमोरी वासियांची एक तुम्हाला मागणी आहे। दत्ताभाऊ फाळके सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी नेमके आतापर्यंत काय काय सामाजिक कार्य केले? म्हणजे जे रोजगार आहे, सगळ्या गोष्टी पोरांना मदत करणे किंवा सगळ्या गोष्टी कामाला लावणे, कधी हॉस्पिटलला कोण ऍडमिट असणे तर ते जाऊन भेटणे, सर्व गोष्टी करणे, ह्या अशा गोष्टी साधारणतः ते करत असतात आणि कोणाची काही अडचण असेल ते मदतीला येतात। पक्षाने आपल्याला तिकीट दिलं तर आपण इच्छुक असतात? हो, ते इच्छुक आहे, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही। पूर्णपणे आमची 5 वर्षापासून तयारी चालू आहे आणि आमची इच्छुकता आहे की आम्हाला यावर्षी दत्ताभाऊ फाळके यांना उमेदवारी पद द्यावं। आम्ही आदरणीय आप्पा, बाबा, गुरमुख दादा असं सर्व राष्ट्रवादीचा नगरसेवक व या प्रमुख यांच्याशी नेहमी संपर्कात असतो व त्यांच्या माध्यमातून 1 नंबर प्रभागातील सर्व अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहे। फाळके कुटुंब गेले 15-20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत आहे व आम्हाला अशी आमच्या स्थानिक येथील जनतेची 1 नंबर मधील प्रभागातील लोकांची इच्छा आहे की येथील स्थानिक उमेदवार द्यावा, कारण गेले 15-20 वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने व इतर कुठल्याही पक्षांनी इथला उमेदवार स्थानिक दिला नाही। तर येथील सर्व जनतेची व कार्यकर्त्यांची सर्वांची नागरिकांची इथली इच्छा आहे की स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे व 1 नंबर मधील काही अडचणी आहेत त्या आम्ही गेले येत्या 35-40 वर्ष आम्ही राहत आहेत, तेव्हा तिथल्या सर्व अडचणी आम्हाला माहिती आहेत व आम्ही गेले 15-20 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतो आहोत। लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या हॉस्पिटल असेल, नगरपालिकेच्या माध्यमातून असेल किंवा अजून सामाजिक क्षेत्रातील सर्व ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी फाळके कुटुंब व सर्व त्यांचे मित्र परिवार हा नेहमी त्यांच्या पाठीशी राहणार आहे व इथून पुढेही राहील। माझी अशी इच्छा आहे व आमच्या परिवाराची व मित्र परिवाराची अशी इच्छा आहे की फाळके परिवारातील आमच्या वहिनी, कारण इथं लेडीज आरक्षण पडले असल्यामुळे ओपन त्यांना संधी मिळण्यात यावी ही इच्छा आहे व आम्ही ती इच्छा आमच्या पक्षश्रेष्ठी व सर्व आमच्या ज्येष्ठ नगरसेवक असेल व जे पक्षश्रेष्ठी असेल, कोर कमिटी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, त्यांच्याशी आम्ही ती इच्छा व्यक्त केलेली आहे व आम्हाला तिकीट दिल्यास आम्ही एकदम पूर्ण क्षमतेने व ताकदीने इथून निवडणूक लढणार आहोत व हे सर्व कार्यकर्त्यांची व येथील सर्व जनतेची, युवकांची मागणी आहे। हीच समाप्त। थँक्यू।